नाव काय? चेंगार टेंगार महाराज. टेंगार महाराज तुमच्या चरणी नतमस्तक होतो. तसेच मागणं 2 चोपदार. एक चोपदार गायब झालं. हा काय बसायच लागणार आहे कारण की पाऊस आला आणि मी पण भिजलो. म्हणून आता कीर्तन रूपी सेवा तशी मी काही लगेच सोडणार नाही. याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. कीर्तन झाल्यावर 2 तासानंतर जेवण आहे. याचं पण टेन्शन घेऊ नका. 10 वाजूस्तवर कीर्तन संपणार नाही. याचं पण टेन्शन घेऊ नका. कारण की आता वेळ झालाय त्याला काही बोलायला कमी नाही. म्हणून तसं सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. सर्वच टाळकरी परत इकडे टाळकरी. तसेच ज्ञानेश्वरी आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेतील बालगोपाळ हरिभक्त परायण नारायण महाराज झेंडे यांची संस्था आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. दोन्ही पखवाज वादकांनी वाजवलं तरी ते दमले नाही. हां त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. तसेच विनेकरी बाबा दोन्ही विनेकरी बाबा तुमच्याही चरणी नतमस्तक होतो. महाराष्ट्रातील मृदुंग रत्न मृदुंग अलंकार. तुमचं नाव काय महाराज? हरिभक्त परायण विशाल महाराज दगडे. दरांडे. हा तसेच महाराष्ट्रातील नामवंत मृदुंग अलंकार मृदुंग रत्न माझे गुरुवर्य हरिभक्त परायण ज्ञानेश्वरी आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मृदुंग अलंकार मृदुंग रत्न गुरुवर्य हबप्प श्री नारायण महाराज झेंडे यांच्या चरणी नतमस्तक होतो. तसंच जे काही राहिले असेल तुम्ही तुमच्याही चरणी नतमस्तक होतो. तसेच आजची कीर्तन रूपी सेवा जे महाराष्ट्रावर पोचवत आहे ओम साई क्रिएशन यांच्याही चरणी नतमस्तक होतो. जे काही राहिलं असेल त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. आलिंगन घडे मोक्ष सायुज्याचा जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात जर संतांनी आलिंगन दिलं तर मोक्ष सायुज्यता प्राप्त होते. म्हणजे काय होतं? मोक्षाची प्राप्ती होते. कारण ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा. कारण संतांचा महिमा खूप मोठा आहे. तिसऱ्या चरणात जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात तीर्थे पर्व काळ अवघे पायांपे सकल ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा. या जगात सर्व तीर्थे पर्व काळ हे सर्व संतांच्या पायाजवळ वास करतात. काय करतात? वास. कारण संतांचा महिमा खूप मोठा आहे. शेवटच्या जन्मात जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा. त्यांची सेवा करा म्हणजे संतांची सेवा करा. परत देवाची सेवाच करावी लागत नाही. संतांची सेवा केली ना देवाची सेवाच करावी लागत नाही. कारण संतांचा महिमा खूप मोठा आहे. कसा आहे? खूप मोठा आहे. आता तुम्हाला उदाहरण देऊन जातो. उदाहरण सांगून जातो. आता बघा पंढरीशी पांडुरंग परमात्मा विटेवरून जनाबाईच्या घरी येऊन जात दळत होता. म्हणजे संतांचा किती मोठा आहे महिमा. काय ना विठला विठला पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वं पुनर्लभ्यं न शरीरं पुन्हा पुन्हा. पैसे गेले तर पुन्हा मिळतील. लक्षात घ्या. पैसे गेले तर पुन्हा मिळतील. एखाद्याचा मित्र तुटला तर दुसरा जोडता येईल. एखाद्याच्या घरातील बायको पळून गेली तर दुसरी करता येईल. दुसरी गेली तर तिसरी करता येईल.
तुम्ही माणसानं आता एक भेटण झाली, दुसरी आणि तिसरी कुठं काढली? हा, जमीन गेली तर पुन्हा घेता येईल, मिळवता येईल, पण हा नरदेह असा आहे की तो एकदा गेला की पुन्हा मिळू शकत नाही. नरदेह दुर्लभ जाना, शत वर्षाचे गणना, शत वर्षाचे यामध्ये दुःखयातना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा नरदेह दुर्लभ जाना, शत वर्षाचे गणना, त्यामध्ये दुःखयातना, तुम्ही आठवा मधुसूदना, दुर्लभ जाना, शत वर्षाचे गणना, त्यामध्ये दुःखयातना, तुम्ही आठवा मधुसूदना. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख व्यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. म्हणजे वासुदेवातले, बरोबर ना? तुम्ही वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना, कारण हा नरदेह असा आहे तो एकदा गेला की पुन्हा भेटू शकत नाही. मग आता या जन्मात आपण या मृत्यू लोकात आलोय, तर काय करायचं? सांगून जातो. काय करायचं? संतांना आलिंगन जायचंय ना, मग काय करायचं? त्यासाठी नामस्मरण करायचं. काय करायचं? झोपला का काय? झोपला नाही ना? आजोबा झोपला का? हा नरदेह असा आहे की तो परत भेटत नाही. मग त्यासाठी काय करायचं? नामस्मरण. कोणतं नामस्मरण? त्या भगवंताचं. सगळ्यांनी हात वर करा एकदा. ताट कीर्तन संपुष्टावर तसंच ठेवा. केलं का? केलं ना? जे काय राहिले असेल त्यांनी पण करा, ज्यांना नाही करायचं त्यांनी करू नका. केलं का सगळ्यांनी? विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, माझा 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 माझा.
माझं काही नाही, मला उभा राहायची ताकद आहे, तू मलाच बसून याड येणार आहे. म्हणून तुम्ही सांगत चला, बोलत चला. तुम्ही बोलला नाही कीर्तन पुढे जाणार नाही. म्हणून मी आता श्लोक सांगितला, त्या श्लोकचा अर्थ पण तुम्हाला सांगितलं. काय सगळं भेटतंय, तात मिले कुणी मात मिले, सगळे भेटतात. लोक मिळतात, विद्या लोक मिळतात, पण हा नरदेव असा आहे की तो पुन्हा भेटत नाही. कळलं का? यदा कदाचित संत भेटतील, पण ते ओळखणे कठीण आहे. कसं आहे? कठीण आहे. काही सामान्य काही सामान्य लोकांची भुवई विषयासक्त असते. कशा असते? विषयासक्त. म्हणून त्यांना संत ओळखता येत नाही. संत सांगतात का मी संत आहे? सांगतात का? सांगतात का? हो, आधीच लोक कमी, त्याच्यात पावसाची बुरबुर. आणि तुम्ही बोलला नाही, मग मी काय करायचं? मी एकटाच बोलतो, तुम्ही ऐकत राहा. चालेल का? मग मला काय, मी किती वेळ बोलन, तुम्ही ऐकत राहा. हा, ज्यांना कटा येई मुलांच्या त्यांनी खाली बसा. काय कीर्तन 10 वाजल्याशिवाय सुटणार नाही, याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. म्हणून ज्यांना बस वाटन त्यांनी खाली बसा. हा, काय सांगितलं? संत सांगत नाही मी संत आहे. संत सांगत नाही. माणूस सांगतो का मी माणूस आहे? सांगतो का नाही? संत नवती जगा माणसाच्या सारिखे, संत नवती जगा माणसाच्या सारिखे, साच्या सारिखे, संत नवती जगा माणसाच्या सारिखे, समुद्र नदी रोहे पैगान, भाषण म्हणून माणसा सारिखे. काय? संत नव्हती जगा माणसाच्या सारखे, म्हणजे संत नव्हते माणसासारखे. जसा माणूस आहे तसा संत. संत संतांना ओळखता येतात, एवढं लक्षात ठेवा. संत आपल्याला ओळखता येतात, पण केव्हा? जेव्हा आपण त्या पांडुरंगाचं, त्या भगवंताचं नामस्मरण करू, तेव्हा संत भेटतो. म्हणून संत नव्हती म्हणजे संत नव्हते या जगात माणसासारखे. छान प्रमाण दिलं. पुढे आता जाऊ आपण. संत सांगत नाही मी संत आहे. वाचस्पतीची ने पाडे तरी सर्वज्ञाता जोडे, परी वेडवी माझी धडे महिमे बिणे, महत्व हदवी पिसे बिन मी रवी आवडून. मी आता ज्ञानेश्वरीतील ओव्या सांगितल्या. किती सांगितल्या एवढं सांगा. किती किती सांगितल्या? 2. आणि मगाच्या किती? सुरुवातीला मी किती सांगितल्या? वा वा, टाळ्या वाजवा महाराजांसाठी. मगाच्या 5 आणि आताच्या 2. ह्या कीर्तनातल्या या ज्ञानेश्वरीतील 7 ओव्या घरी. कुठं? घरी. आणि ते ज्ञानेश्वरी शोधा. ज्याला सापडतील तेच म्हणायचा खरा देवाचा भक्त. शिरा आपली किंमत सांगतो का? सांगत नाही. कोणत्याची किंमत सांगतं? माणूस जेव्हा येईल पारखतो, किंमत ठरवतो. किती? 1 लाख 2 लाख काय असेल ते असेल. शिरा आपली किंमत सांगत नाही. पण आता मी तुम्हाला शिरा घ्यायचा असेल नाही घ्यायचा असेल तरी मी बिठवून देतो. ज्याला लागतोय त्याने घेऊन जावा. काय? मला नेऊ नका, हिऱ्याला नाही. तुम्ही मलाच घेऊन जाता घरी.
हिरा आपण आता हिरा सांगतो तुम्हाला. आपल्याला हिरा बघायचाय ना. महिला मंडळ कमी नाही, बोलत चला. पुरुष मंडळ कमी, तुम्ही बोलत चला. इथं तरुण मंडळी नाही, छोटी मुलं नाही, तर त्यांनी पटापट उत्तर दिलं असतं. तुमचं उत्तर द्या चला. काय आता मी विचारला प्रश्न? काय विचारला? काय विचारला अबू? हिरा हिरा. हा, तुम्हाला हिरा बघायचा आहे ना? फक्त नामस्मरण करायचं, दररोज नामस्मरण करायचं. कधी? दररोज. काम चालू असताना पण करायचं, खाता पिता पण करायचं. कामामध्ये काम नाही मला राम राम होईल दुःखाने होईल दुःखाचे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. काम चालू असताना नामस्मरण करा, सतत नामस्मरण करा. तेव्हाच हिरा भेटल, तेव्हा संतांना आलिंगन जाता येईल. कळलं ना? आता पुढे जाऊ आपण. आता हिरा किंमत सांगत नाही, आता कीर्तनकार सांगायला लागले किंमत. आपली किती किंमत सांगते दादा ते मला माहित नाही, पण सांगायला लागले. बडे बडाई ना करे, बडे न बोले बोल, रहीमान हिरा कब कहे, लाख डका में मोल. वास्तविक संत कहे तर अमोघस्य, म्हणजे फुकट जात नाही. काय होतंय? फुकट जात नाही. ज्यांना खऱ्या संतांचे दर्शन झाले आहे त्यांना नक्कीच संत भेटतील, म्हणजे देव भेटन, देवाच्या चरणापाशी आपल्याला जागा भेटन. ज्यांना खऱ्या संतांचे दर्शन झाले आहे त्याच्या जीवनाचं कोट कल्याण होईल. काय होईल? कल्याण होईल. आताच्या काळातील लोक नामस्मरण सोडून देतात आणि संसारात लक्ष देतात. विचार करायचा आपण. कोणता विचार करायचा? आपल्याला नामस्मरण कसं करता येईल? तुम्हाला एक दृष्टांत सांगून जातो, ते दृष्टांत ऐका, त्याच्यावरनं तुम्हाला कळेल विचार कोणचा करायचा आणि कोणचा नाही करायचा. ऐका, रामायणामध्ये मारीच मामा सोनेरी हरिण होऊन येतात. कोण येतं? सोनेरी हरिण होऊन मारीच मामा येतात. कशाला? सीता मातेला हरणाच्या अपेक्षा मुळीच नको. तर मनात विचार करतायत. आता लक्ष्मण दादांनी मान खाली घातली, निघाले कुठं? रामप्रभूंना वाचवायला. आणि मनात विचार करताय, हा रावण संन्यास वेशामध्ये, म्हणजे ब्राह्मण होऊन संन्यास वेशामध्ये भिक्षा मागू लागला. काय मागू लागला? भिक्षा. येतात ना साधू आता घरी आपल्या? येतात का नाही? काय म्हणतात? भिक्षा दे. आपण देतो का नाही भिक्षा? देतो. तसंच सीता मातेनं भिक्षा देण्याकरता ती जी आखलेली लक्ष्मण रेषा होती ती ओलांडली, अर्थात उच्चार बिघडला. काय बिघडला? कळलं ना? विचार कोणचा करायचा? आता ज्याच्या नावाने संकट जातात, रामप्रभूंवर संकट आलं नव्हतं, देवावर संकट येत नाही. संकट तर खऱ्या भक्तावर येतं. देवावर संकट येत नाही, देव परीक्षा घेत असतो. आता लक्ष्मणा धाव म्हणजे ही विनंती झाली, विनंती नाही, भाऊजी धावा ही विनंती झाली. त्या सीता माता विनंती करते म्हणजे त्यामागे काहीतरी कारण असतं. म्हणजे सीता मातेचा रामप्रभूंवर जीव होता. कळलं ना? म्हणून विचार करायचा कोणता? तर आपल्याला नामस्मरण कसं करता येईल? सारा विचार सारा विचार सारा विचार
हे सारासार विचार आहे. सार यांनी असा याचा विचार करा आणि नाम विठोबाचं कंठात धरा. नाम कंठात धरल्यावर काय होतं तर संतांना आलिंगन जाता येतं. हेच मार्गभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो. महिमा पैसे लागत नाही. तसं फोन करायला रिचार्ज पैसा लागतो. तसं टाळ्या वाजवाय पैसे लागत नाही. म्हणून एकदा गायनाचार्यांसाठी मृदुंगाचार्यांसाठी आणि तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून तुमच्यासाठी मी का म्हणलं असं लक्षात घ्या. कारण तुम्ही 1.25 तास झालं गप्प बसलाय एवढं होऊन सुद्धा. हां म्हणजे आता 9:15 वाजलेत बरोबर ना. म्हणजे ना अजून पाऊण तास माझ्याकडं आहे. त्याच्यात आपल्याला 3 चरणं सोडवायच्यात. शिवचरित्र सांगायचं आहे आणि भाऊबीजेचं थोडं 2 मिनिटाचं सांगून शेवट करायचा आहे. म्हणून सगळ्यांनी एकदा ताट बसा. म्हणजे सगळी ताट दिसली पाहिजे. कारण की मला इथं 10-15 जण नीट दिसतात. मागची काय दिसा नाही. पण आता ती झोपली तरी काय नाही बरोबर ना. उडाला उडाला आलिंगन घडे मोक्ष साहित्यता जोडे. आलिंगन घडे मोक्ष साहित्यता जोडे. संतांना आलिंगन जायचे आपल्याला. कारण संत खूप मोठे आहेत. त्या देवानं संतांच्या घरी येऊन काम करायचं म्हणजे लक्षात घ्या संत किती मोठे आहेत. मग आपल्याला त्या संतांचं नामस्मरण करायला काय होतंय. आपल्याला वेळ पुरत नाही का. पुरतच नाही. मेन म्हणजे अख्खं आयुष्य संसारात जातंय. परमार्थाकडे आपल्याला काय उरत नाही. पण काही माणसांचं असं आहे एकदा परमार्थ धरला की संसारात लक्षच नाही. महाराजांचं बघा संसार करून सुद्धा परमार्थ केला आणि त्यांचा परमार्थ सफल झाला. संसारी असावे असोने नसावे. संसारी असावे असोने नसावे. संसारी असावे असोने नसावे. संसारी असावे असोने नसावे. भजन करावे वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे
संसारी असावे असोनी भजन करावे भजन करावे संसारी संसारी असावे असोनी नसावे म्हणजे संसार तुकाराम महाराजांनी केला. करू नका याच्यात माझं काय दुमत नाही. करा पण संसार करा पण कसा करा. संसार करता करता परमार्थ पण करा. संसार करता करता परमार्थाची ओढ लागली पाहिजे. संसार जर आपण केला तर आपल्याला इकडून न्यायला तर लक्षात घ्या यम न्यायला येतात. कोण यम. आणि मग कसं नेत्यात मारिती झोडीती तोडीती मारिते तोडिते जोडिते निष्ठुरे मारिते तोडिते तोडिते निष्ठुरे मारिते जोडिते तोडिते निष्ठुरे यमाते किंकर बहु सारे यमाते किंकर बहु सारे मारिते तोडिते जोडिते निष्ठुरे मारिते तोडिते जोडिते निष्ठुरे मारिते तोडिते जोडिते निष्ठुरे मारिते तोडिते जोडिते निष्ठुरे मारिती झोडीती तोडीती निष्ठुरा यमाचे किंकर बहुसाल काय मारून झोडून तोडून येत आहे कोण यम. आणि तुकाराम महाराजांनी काय केलं परमार्थ संसार करता करता परमार्थ केला आणि परमार्थाची ओढ लागली म्हणून त्यांना नेला साक्षात पंढरीशी भगवान पांडुरंग. प्रयाण काळी देवे विमान पाठविले प्रयाण काळी देवे विमान पाठविले हे पैसा काळा माझे अद्भुत वर्तविले पैसा काळा माझे अद्भुत वर्तविले मानव देह घेऊन या निजधामा गेले मानव देह घेऊन निजधामा बने सकळ पोचविले जय आगी सद्गुरु स्वामी पुतळ्या दातारा जय जय आगी सद्गुरु स्वामी पुतळ्या दाता जय जय जी सद्गुरु स्वामी पुतळ्या दातारा जय सद्गुरु स्वामी पुतळ्या दातारा. म्हणजे तुकाराम महाराजांना न्यायला देव येत असेल तर आपल्याला न्यायला देव येऊ का शकत नाही का. तुकाराम महाराज माणूस नव्हते होतेच ना. माणूस देव तुकाराम महाराज होते मग आपण कोण आहे माणूसच आहे ना का दुसरं कोण आहे. माणूस आहे मग आपल्याला देव का न्यायला नाही येणार. देव आपल्याला येणार पण जेव्हा आपल्याला त्या भगवंताची ओढ लागल त्या भगवंताची त्या परमात्म्याची ओढ लागल तेव्हाच न्यायला आपल्याला देव येतील. मग आता संतांना न्यायला देव आले आणि देवाने संतांच्या घरी काम करावं का करावं कारण संतांचा महिमा खूप मोठा आहे. कसा आहे खूप मोठा आहे संतांचा महिमा. संतांचा महिमा खूप मोठा आहे. मी सांगतोय तुम्हाला लक्षात येतंय का नाही एवढं सांगा. येतंय ना वा वा येतंय ना येतंय लक्षात येतंय. मी काय सांगतोय संतांचा महिमा खूप मोठा आहे कारण संतांच्या घरी त्या भगवंतानं काम केलं. आपण संतांचं प्रेम आपण देवाचं काम केलं ना देव आपल्या घरी येणार नक्की. रोज भेटायला येणार
प्रसाद देऊन जाणार. आणि आपण जर नाही केलं नामस्मरण तर एकदाच यम येणार आणि घेऊन जाणार. हा, म्हणून नामस्मरण करत चला. कोणाचं करायचं तर संतांचं. संतांचा महिमा खूप मोठा आहे. हेच वार्ताभंगाच्या दुसऱ्या जण सांग. ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा. झाली बोला याची सीमा, झाली बोला याची सीमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा. झाली बोलायाची सीमा, ऐसा संतांचा महिमा, झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा. ऐसा संतांचा महिमा, झाली बोला याची सीमा. कारण संतांचा महिमा खूप मोठा आहे. संतांची संगत करा. संतांचे संगती मनोमार्ग गती, अकरावा श्रीपती येणे पंथी. संतांची संगत करा. शिव आताचा अभंगाचं पहिलं चरण मी ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील सांगितलं. कोणचा अभंग आहे? आता सगळ्यांना माहित असेल कोणचा अभंगाचं पहिलं चरण आहे. कोणत्या अभंगाचं पहिलं चरण? नंबर किती? काय आहे का नाही नंबर बिंबर? हा, संतांची संगती मनोमार्ग गती. 11वा श्रीपती. 8वा वाढ. महाराजांसाठी टाळ्या वाजवा. आता 8 सांगितलं त्या महाराजांना ऐका येत नव्हतं. येत आहे ना आता? 8वा. हॅलो. हा, आवाज कमी जास्त होतो या. 8वा अभंगाचं पहिलं चरण सांगितलं. काय सांगितलं? संतांची संगती मनोमार्ग गती, 11वा श्रीपती येणे पंथी. संतांची संगत केली ना बरोबर आपण त्या मार्गाने जाणार आणि आपल्याला श्रीपती भेटणार. हा, म्हणून संतांची संगत करत चला. संत संगतीचे पुण्य म्हणजे काय सांगू झालं? निविशार्द संत संगती, वास वैकुंठी कलांपती, मोक्ष पदे तिथे विश्रांती बापुडी. एक घडी आधी घडी, आधी ते पुण्याद, तुलसी संगत साधुकी, हरे कोटा अपराध. अर्धक्षण घडता संतांचे संगती, होय शांती महात्मा. काय सांगितलं? अर्धक्षण घडता म्हणजे अर्धक्षण, थोडस क्षण. 5 मिनिट जरी संतांची संगत लागली म्हणजे संत भेटले तरी आपल्या जीवनाचं कोट कल्याण होणार आहे. हा, वाल्यक वयाची व नारदाची काही क्षण भेट झाली पण त्या वाल्यक वयाचा वाल्मिक ऋषी झाले. हा आहे संतांच्या नामाचा महिमा. काय वाल्यक वयाने काय केलं? संतांचं नामस्मरण केलं, रामप्रभूंचं नामस्मरण केलं, राम राम म्हणलं. पण त्यांना राम राम म्हणता येत नव्हतं. मग ते काय म्हणायचे? मारा 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 राम राम मारा म्हणत राम राम म्हणू लागले. आणि त्यांचे जेवढं तेवढं पाप झालेलं तेवढं सगळं संपलं आणि पुण्य जास्त झालं. म्हणजे पुण्य प्राप्ती आणि पाप निवृत्ती, इष्ट प्राप्ती व अनिष्ट निवृत्ती. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, तुका म्हणे पापे
जाती संतांची जपे. एके दिवशी रात्रीचे 2 वाजता प्रल्हाद महाराज बडवे पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता विठ्ठल मंदिरात गेले. कुठं गेले? विठ्ठल मंदिरात गेले. आताच्या 2 वाजता आपण कुठं जातो? का घरीच असतो? हा विठ्ठल रात्रीच्या 2 वाजता त्या देवाचं दर्शन घेण्यासाठी प्रल्हाद महाराज बडवे गेले. आपण रात्रीच्या 2 वाजता चांगलं गार झोपीत असतो, ढोरत असतो, बरोबर ना? सुदेव नसतो का असतो? हा, आपण रात्रीच्या 2 वाजता ते विठ्ठल मंदिरात गेले. कशा करता? भगवंताचं दर्शन घेण्याकरता. आणि त्यांना अद्भुत दृश्य दिसलं की तो भगवान परमात्मा विटेवरून खाली येऊन गरुड खांबावर ज्ञानोबा तुकोबाचं नामस्मरण करत होता. म्हणजे संतांचं नामस्मरण कोण करत होतं? भगवान परमात्मा. म्हणून संतांचा महिमा खूप मोठा आहे. ज्ञानोबा तुकोबा म्हणत असताना शे प्रल्हाद महाराज बडवेंना दिसलं. काय? तो भगवंत संतांचं नामस्मरण करतोय, ज्ञानोबा तुकोबाचं नामस्मरण करतोय. हे दृश्य त्यांनी सगळ्या वारकऱ्यांना सांगून टाकलं. आणि तेव्हापासून त्या वारकऱ्यांचा मंत्र सुरू झाला. ज्ञानोबा तुकाराम, खायला गुलाबजाम म्हणतो. अवघडच झालं राव. आजचं पंगतीवाले गुलाबजाम करायला सुरू करा. हा, हाय ना गुलाबजाम. नसलं तरी काय होतंय? एवढा चक्कर आले असते आता गुलाबजाम हाय म्हणल्यावर. हा, कीर्तन झाले हाय जेवायला, म्हणून काय त्याचं टेन्शन घेऊ नका. हा मंत्र केव्हापासून लागू झाला? जेव्हा ते प्रल्हाद महाराज बडवेंना दिसलं आणि त्यांनी सगळे वारकऱ्यांना सांगितलं, तेव्हापासून हा मंत्र सुरू झाला. आणि सगळ्यांना नामस्मरण करायचं असेल. 9:30 वाजलेत, बरोबर ना? किती वाजलेत? हा, 9:30 वाजलेत. सगळ्यांनी एकदा हात वर करा. ताट करा, ताट जोरात. मी पण करतो तुमच्याकडे, जोरात करा. कुमारी
हरि जय हरि ज्ञानेश्वर महाराज महाराज बोलो रे भाई सब हॅलो सगळ्यांनी हात खाली करा. हॅलो आवाज येतोय ना? सगळ्यांनी हात खाली करा. केलं ना? केलं सगळ्यांनी. पण मला असं दिसलं जी इथं होती त्यांचंच हात वर होतं, मागच्यांचं कुठं गेलेलं कुणास ठाऊक. हा जाऊ द्या. ज्याने नामस्मरण केलं त्याला पुण्य प्राप्ती आणि पाप निवृत्ती. बस ना? ओके. आता लक्षात घ्या, आपण काय केलं? भजन केलं. आता आपण तिसऱ्या चरणाकडे वळणार आणि सेवेला पूर्ण विराम. सगळ्यांनी आता तिसऱ्या चरणाकडे वळा. पण आता त्या आधी नामस्मरणाला विडला आता सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. संतांचा महिमा, संतांच्या चरणाचा महिमा किती मोठा आहे. आपण त्या संतांच्या चरणाला नतमस्तक व्हायचं, आनंदीत जायचं. माऊलींच्या ज्ञानेश्वरी, माऊलींच्या समाधीला डोकं ठेवून नमस्कार करायचा. मग माऊली आशीर्वाद देतात. कोण देतात? माऊली. तुकाराम महाराजांच्या देहूत जायचं, तुकाराम महाराजांचं दर्शन घ्यायचं चरणाचं. मग तुकाराम महाराज आशीर्वाद देतात. चरणाचा महिमा किती मोठा आहे. चरण म्हणजे काय? या जगात सर्व तीर्थे पर्वकार हे सर्व संतांच्या पायाजवळ वास करतात. कशाकरिता? कारण संतांचा महिमा खूप मोठा आहे. लक्षात घ्या. हे सर्वजण संतांच्या पायाजवळ वास करतात. का करतात? हेच महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात. पाया
पाया अवगे पाया सकता संता महिमा ऐसा संता महिमा 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 ज्ञानेश्वर